जेवणात जर हे सगळे पदार्थ असतील ना तर जेवण जरा जास्तच रुचकर लागतं. तर इथे मी घेतलेलं आहे अर्धी ते 1 वाटी चण्याची डाळ घेतली आहे, जी भिजवून घेतलेली आहे 3 ते 4 तासांसाठी. ओव्हरनाईटसुद्धा भिजवू शकता. त्यानंतर इथे टाकलेली आहे कोथिंबीर, मिरची टाकलेली आहे, लसूण टाकलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये जिरं टाकलेलं होतं थोडंसं आणि बस हे सगळं आपल्याला मस्त असं ग्राइंड करून घ्यायचं. तर ग्राइंड आपल्याला कशा पद्धतीने करायचं, तर अशा पद्धतीने करायचं आहे. थोडंसं ते ओबडधोबड असलं पाहिजे, जेणेकरून आपण जो पदार्थ बनवतो तो चवीला अजून रुचकर लागतो. त्यानंतर इथे तेल घेतले, त्यामध्ये राई जिऱ्याची फोडणी टाकलेली आहे, नंतर हिंग टाकलेला आहे. तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्तासुद्धा टाका आणि गॅस बंद करून आपण यामध्ये टाकलेली आहे हळद. तर हे सगळं आपण मस्त छान तडका तयार झालेला आहे आणि हा तडका आपण जी चटणी वाटून घेतलेली होती त्यामध्ये टाकायचा आहे. चण्याची डाळ आपल्याला बिलकुल शिजवून घ्यायची नाही आहे. तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा चण्याची डाळ खाऊ शकता. त्यानंतर इथे 1 मोठा चम्मच मी इथे घेतलेला आहे दही आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटलंच यामध्ये थोडीशी साखरसुद्धा ॲड करा आणि आपली चटपट